चुनाव के दौरान आम जनता से झूठे वादे कर बहला फुसलाकर सत्ता काबिज करना मानो अब कांग्रेसी नेताओं के लिए आम बात हो चुकी है। बड़े बड़े वादे करना और उसके बाद उन वादों को भूल जाना ये कांग्रेसी नेताओं की फितरत रही है। ये हम नहीं, आम जनता कह रही है। अब इन्हीं बड़े बड़े वादों का खामियाजा दुतुम ग्राम पंचायत की जनता को भुगतना पड़ रहा है। चुनाव के दौरान कांग्रेस के वरिष्ठ कार्यकर्ता पांडुरंग ठाकुर तथा नारायण गजानन ठाकुर ने ग्राम पंचायत का विकास करने का तथा रास्तों की समस्या सुलझाने का वादा किया था, लेकिन यही वादे चुनाव के बाद महोदय ठाकुर भूल गए हैं। क्योंकि जो रास्ता दुतुम गांव में जा रहा है उस रास्ते को अपना कहकर उस रास्ते पर पत्थर डाल दिए हैं और रास्ता बंद कर दिया गया है, जिसके कारण यहाँ की जनता ने आक्रोश जाहिर किया है। वही दुतुम ग्राम पंचायत के पूर्व सरपंच धनाजी ठाकुर ने इस घटना का निषेध किया है और पांडुरंग ठाकुर एवं नारायण ठाकुर पर कार्रवाई करने की मांग की है। आपण आता जे बघितलं ना NH-4 जो रस्ता आहे आणि आमच्या दुतुम गावामध्ये जो रोड गेलेला आहे त्या रोडवर दुतुम गावातील प्रख्यात उद्योगपती पांडुरंग गजानन ठाकुर म्हणजे PG ठाकुर आणि नारायण गजानन ठाकुर NG ठाकुर हे मोठे उद्योगपती आहेत आणि त्या उद्योगपतींनी काय केले तर गावच्या रस्त्यावरच 50-60 मोठे डंपर मोठे दगड भरून आणलेत आणि ते टाकलेत आणि जाण्याचा रस्ताच त्यांनी बंद केलाय। त्या ठिकाणी त्यांनी बेकायदेशीर जमवला आणि आमची जागा सांगतोय। मी त्याला या कर्नाल टीव्हीच्या माध्यमातून चॅलेंज देतोय तर बाप्पाशी औलाद असेल तर तुझा इथे एक गुंठ जरी जागा शिल्लक असेल तर ती त्यांना तहसीलदाराकडे दाखवावं। आम्ही आमचा उतारा या आमच्या जमीन आहे, हा त्याचा नकाशा आहे, हे सगळं तहसीलदाराला सादर करतो आणि ज्यांनी या ठिकाणी ते रस्त्यावर येऊन अतिक्रमण केले लोकांना जाण्यासाठी गैरसोय निर्माण केली आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहोत। पण या अनुषंगाने मला दुसरंही सांगायचं आहे की ग्रामपंचायत इलेक्शन मध्ये या PG ठाकूरनी बऱ्याच बऱ्या मारल्या होत्या की मी गावाचा विकास करणार, गावाला सुधारवणार। आता पहिलाच बघा ना 2 महिने झालेत, पहिले हे काम केलं, आता हे का काम केलंय तर काल अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे सरपंचाला सस्पेंड करण्याची सुनावणी झालेली आहे आणि सुनावणीमध्ये अर्चना चेतन ठाकूर PG ठाकूरची सून ही सस्पेंड होणार आहे, तिला पदावर जिल्हाधिकारी हकलणार आहे आणि तिला हकलतील या भीतीपोटी त्यांनी हे कृत्य केलंय। पण या कृत्याचा त्याला या गावच्या जनतेला लवकरच जाब द्यावा लागेल आणि मी सुद्धा माझ्या आमच्या सगळ्या सहकार्यासह याच्यावर कायदेशीर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही।